मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबारात भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतळा उभारणार, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन। परिसरात बगीचा व पिकनिक पॉइंटही साकारणार। नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माता मंदिराजवळील टेकडीवर भगवान बिरसा मुंडा यांचा 8.5 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणाचे सुशोभीकरण करून आकर्षक बगीचा व पिकनिक पॉइंट विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा शहरात उभारण्याची मागणी आदिवासी समाजासह विविध स्तरांतून होत होती। पुतळा नेमका कुठे उभारायचा याबाबत अनेक वेळा विविध मते व्यक्त होत होती। अखेर नगरपालिकेने नवापूर चौफुली परिसरातील उंच टेकडीची निवड केली। टेकडीवरील या ठिकाणी पुतळा उभारण्यात आल्याने शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भगवान बिरसा मुंडा यांचे दर्शन सहज घडणार आहे। 8.5 फूट उंचीचा हा पुतळा काळ्या पाषाणातून साकारण्यात येणार असून त्याची निर्मिती राजस्थानातील जयपूर येथे केली जाणार आहे। पुतळ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल। त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिवस किंवा नोव्हेंबर 15 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती दिनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले। यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण होणार असून आकर्षक सुशोभीकरण, हिरवाईयुक्त बगीचा आणि नागरिकांसाठी पिकनिक पॉइंट विकसित केला जाणार आहे। पुतळा उभारणीसाठी आमदार निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली असून आवश्यकतेनुसार उर्वरित निधी नगरपालिकेकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे। भूमिपूजन कार्यक्रमास नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम धंडोरे, देवमोगरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बटेसिंह वसावे, डॉक्टर राजेश वळवी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेवक राऊ मोरे, भरत चौधरी, भूषण नेरे, जितेंद्र मराठे, मालती वळवी, प्रशांत चौधरी यांच्यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सप्तनगरी न्यूज ब्युरो, नंदुरबार। आई देवमोगरा मातेच्या चरणी वंदन करतो। बऱ्याच वर्षापासून म्हटलं तरी चालेल, नंदुरबार शहरामध्ये भगवान बिरसा मुंडाचा पुतळा उभा केला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होती। कुठे उभारायचा याच्यावरच एकमत होत नव्हतं। शेवटी नंदुरबार नगरपालिकेने विचार केला की आई देवमोगरा मातेच्या मंदिराच्या समोर भगवान बिरसा मुंडांचा पुतळा आपण उभारावा, जेणेकरून जेवढे रस्ते या शहराला येतात, नवापूर, साक्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणारा रस्ता, या सर्व ठिकाणावरून भगवान बिरसा मुंडांचे दर्शन होतील असं नंदुरबार नगरपालिका बसवते आहे। माझ्या माहितीप्रमाणे नैसर्गिक जेवढी उंची असते, आपण असा काठी का धनुष्यबाण धरलेला फोटो जो आहे त्याच्याप्रमाणे 8.5 फुटाचा पुतळा आहे। काळ्या पाषाणामध्ये, त्या पाषाणामध्ये आपण महादेवाची मूर्ती बनवून आणली आहे। ज्या पाषाणामध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची ऑर्डर दिली आहे, त्याच पाषाणामध्ये आपण भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर जयपूरला दिलेली आहे। तो केव्हा बनवून येईल, कारण कारागीर हाताने घडवतात मूर्ती। माझा विचार आहे 9 तारखेच्या 9 ऑगस्टच्या गौरवदिनी व्हायला पाहिजे। मग मी परत माहिती घेतली, बिरसा मुंडांची जन्मदिवस आहे, तर ज्या दिवशी आपली मूर्ती तयार होऊन जाईल, कारण तिला जयपूरहून इथे यायला बी वेळ लागेल, घडवायची आहे, घाई करून चालणार नाही। अत्यंत चांगला देखणा परिसर सुद्धा होईल आणि नंतर हळूहळू जेवढं जास्तीत जास्त पिकनिक स्पॉट तिथे करता येईल, एक गार्डनही करायची माझी इच्छा आहे। इकडच्या साईडला आई देवमोगरा मातेच्या मध्ये आणि भगवान बिरसा मुंडाच्या पुतळ्यापर्यंत एक गार्डनही करू, जेणेकरून येणाऱ्या लोकांचं बी समाधान होईल। घरून पण लहान मुलांच्या सकट आईवडील येतील, तर त्यांनाही इथं आल्यावर वाटलं पाहिजे की नाही आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलो आहे, असा माझा प्रयत्न आहे। मी भगवान बिरसा मुंडाचा पुतळा अत्यंत चांगल्या प्रकारे
सुरुवातीला आमदार निधीतून त्याला पैसे दिलेले होते, पण त्याच्यात ते पूर्ण होत नाही. पण तरी उरलेले पैसे नंदुरबार नगरपालिकेने टाकणार असा होकार दिला. मी नंदुरबार नगरपालिकेचे बी आभार मानतो की त्यांनी एका मिनिटामध्ये त्या गोष्टीला संमती दिली आणि आज आपण भूमिपूजन केलं आहे. मूर्तरूप आला आहे. भविष्यामध्ये 9 ऑगस्टला जर झाला तर चांगलंच आहे, नाहीतर मग भगवान बिरसा मुंडाची जयंती 15 नोव्हेंबरला असते. त्यावेळेला 100% आपण याचं उद्घाटन करू. मोठ्या लोकांना बोलवू. प्रसंगी आदिवासी मंत्री राज्याचे उईके साहेबांना बोलवू आणि त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण करू असं माझा मानस आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.